वरती जा, बॅनरवरती जे बांधव आहेत त्यांनी खाली उतरा. सर्वांनी खाली उतरा. पोलिसांना पाठवलं जाईल तिथे. तो बांधव वरती बसलेला त्यांनी खाली उतरा. चला फॉलो करायचं आपल्याला सभा. आता पाण्याच्या टाकीवरती जे बांधव आहेत त्यांनी कुठलीही दुर्घटना घडली नाही पाहिजे. सर्वांना विनंती आहे. चला चालू करायचं. दादा आपल्याला विनंती आहे, आपण चालू करू. उन्हातच बसला होता. छत्रपती शिवराज वंदन करू. महाराष्ट्रभरातून आलेल्या माझ्या सर्व मराठा बांधवांना मानाचा देशो. सगळ्या गल्ला फुल केला होता मी. आपली मोगाशी बैठक झाली. पुढे येऊ नका बरं का कोणी. सगळं मागसारखा पुढे येऊ नका. सकाळी शासनाच्या वतीनं, कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो, लय वेळ बसलेले आहेत आपण. शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो. मराठा मध्ये बोंबलं जाऊ नको. आम्ही विद्यार्थ्यासाठी आलेलो. कधी तिकडे ऐकायचं शिका. तुमचे तराकडे लावायचं पण तर दुसरे डाव साधतो. डाव साधून फिरून द्यायचा नाही कोणाला. मोगम बोंबलायचं नाही काय. पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, बाकीचं काय करायचं. कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं गणित एका सुद्धा छत्रपतींनी शिकवलं. तर आपल्याला खेळायचं शिका. एक येड लावून नाही घ्यायचं एका शब्दाच्या कवावर. जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी धावत आपण. नुसतं पळायला नाही आलं तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचा. वाटवं झालं इथं पोरांचं. सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते. सचिव, सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत, कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं. आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचलं ते आलो होतो. तेवढा वेळ पण नव्हता. प्रत्येक माणूस आपल्याला झोपीनं टाकलेला. कोणी रोडवर झोपतं. हे का पाय ऐक आरक्षण ऐकायला आला, कुठे हाणायला आला. गांभीर्यानं राहायचं सुद्धा. अख्खा देश आपल्याकडे बघतोय. मराठी किती ताकदीने आले, त्यामुळे गांभीर्यानं राहा. सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय. आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो. ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून तुम्ही मुंबईला आलेले.
आपलं म्हणणं होतं जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या, मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे. तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली. तरच तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी. त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाही. आता त्याला नोंद मिळालेली जर माहीतच नसलं तर ते अर्ज करीन कसं. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या. त्यातल्या निर्णय त्यांनी एक सांगितला की ज्या 54 लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडं निघाल्यापासून बरं का गावागावात शिबिरं त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी ज्या मिळाल्यात ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील. कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ते मिळणार आहेत ते ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्या, आवाज येतो सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आत्ता एक बांधव मला इथं वाणगावचा बापूरला भेटला होता. त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणला. पण आपण सारासार 5 धरू. एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. वंशावळ जोडायला 54 लाख नोंदी आहेत ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेलं तर सुद्धा एक शासन निर्णय दिला त्याबाबत. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागलं. ते मिळणारच आहेत. वंशावळी जुळल्याच्या नंतर ती 100% मिळणार आहे. त्या किशोर टकोरत नाही लांब गेलं का. मला वाटलं मंदिर उतरत का बनवून. चोपन्न लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमच्यातल्या एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आपल्याला सावध राहावं लागणार. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते. पटत आहे की नाही तुम्हाला. समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुतण्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कसं. आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा. आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाच्या ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं. 4 दिवसात तुम्ही
डिग्री 100 की तो मग चाललं धोरणात चलू गेलो मी काय चर्चा नाही करीत ते वाढलं का मग माझ्या म्हणून आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलं की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपला देणार टोटल मराठ्यांच्या आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दंका त्याच्यात हे वाढल्या दिसत आता 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वितरित करा आपण असं सांगितलं होतं त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले आवाज आहे ना काय नाही यादी दिली माझ्याजवळ मी यादी देतो तुम्हाला नाही कसं काय म्हणता मी बिगर यादीचं बोलत नसतो मी त्यांना सोडितो काय पुढं आहे का ना आणखी पुढं काय पुढं आहे ना बरंच आणखी यादी घेतली मी त्यांच्याकडून यादी सगळ्याला व्हॉट्सअपवर टाकतो मी आणि मी याच्या पलीकडे काय मागितलं माहिती आहे का आणखी आवाज आहे ना काय नाही ते साऊंड असा करा वरचा फक्त असा करा जंगल काय करता लई दांड घालत गई फक्त वरचा तेवढाच उशी वाकडा करा नाही माझ्या कांठळ्या बसेल ती वरचा एकच कर ना हो म्हणजे मग आपलं कान मोडून ते मोडले तर एकच कर एक वरचा का 3 संघच का ती बरोबर क्रॉस कर करून त्याच्यामध्ये नाही तर ती मग कार्यक्रम करतो चल बस झालं नको टाईम द्यायला काय सारखं एकाच गोष्टीत मोबाईल टाईम घालून त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्याचाही एक पत्र आपल्याकडे दिले आपलं म्हणणं आहे मग बाकीचं कसं दिले त्यांच्या वंशावळी जुळवणं आम्ही सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी समिती केली आता एक मुद्दा आपला क्लिअर झाला आहे 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले वरचे किती राहिले असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण नाही नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला त्याचा टेस्ट लागता सुद्धा येईल आता ते काय तेवढा मोठा विषय नाही तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्रात ते लावून धरणे डाटा नाही पण तरी आपण मागितलं तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही आंदोलन होते तेव्हा सगळे कसं शिवलं काहीतरी फड्या करून घ्यायच्या आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते एक काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं काम वाढवत राहायचं नोंदी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले हे 2 कामं तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही
आता त्याच्यात काय झालंय, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे, अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या, हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं. लगेच त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं, तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतं की नाही तुम्हाला? खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बॉन्डवरचं तुम्ही घेतलं, आमचे पैसे किती झाले त्याच्यात कमाईच का? ते जर ते पण मोफत करा, आपण त्यांना सांगितलेलं आहे, बरोबर का? कुठे गेले? बरोबर ना? हा, मोफत करा म्हणून सांगितलं, त्याने हा म्हणलं. कारण 100 रुपये 5 कोटी गुन्हे तर मेले ना मराठी पैसे बरोबर. आता मेन खुटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं. आता खरी खुटी राहिली उलशी. आता खोट्या खाट्याशिवाय हे फुटत नाही, त्याला मी तर काय करू? ते सगळ्या शेवटी सांगू का पण आहे का नाही? खोट्या खाट्या शेवटी सांगितलेलं बऱ्या. सगळ्या सोयऱ्याची उलशी खुटी आहे ती शेवटी सांगत उलशी. आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे, त्यांनी त्यात असं दिलं, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय, पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार, त्या पत्राची तयारी करा. इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्या आधी 54 लाखातल्या त्याच्यात काही आडनावं नाही आहेत त्याबाबतची. त्याला तालुकास्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी टिपीचे अभ्यासक असतील, त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली. शांत आहे का बघा? आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपलं असं म्हणणं आहे. क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात. त्या आरक्षणाच्या बाबतची
आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला, दोन्हीतून बी म्हणतो आम्ही, या मान्य सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेपर्यंत लांब जाऊन रे लोकांचं मनस्थिती अशी व्हायला लागली, ते वर बघत होती त्याच्याकडे. आमचा जीव चाललाय दही सांगू सांगू हे जाऊन ते भुंगे तिकडं नाही तुम्ही माहिती ठाणीन त्याच्यावर. इथं उभीचे डोकं होतंय लगेच माणसं, ते पोर वर बघत होते, मी इकडे जीव तोड सांगतोय, इथं मरणाचा घामान भिजलोय, माहीत नाही गाडी टाकत. अय तुम्हाला आवाज येतो का? मग काय काय लावला माझं बसता ना. वर येतो का? भोगे बांधा का वर तिकडं तुमच्यासाठी, तिकडं वर. आरक्षण मान्य न्यायालयात आहे काय? मग गप्पासा येतोय आवाज तुम्हाला, लगेच आता आवाज वाढी तुम्ही गप्पासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढावा लागतोय मला, मग काय करावं? महच बटन फिरावं लागतंय मला, त्याचं बटन संपलं फिरून फिरून. मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला, जुळलं नाही, तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावे. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडून खुटी पाचर ठेवणारच. आणि मी नेमक्या खुट्या चुकतो सध्या 100% जर कबूल केलं दिलंच अर्धवट. परत मग मी बोललो की ते म्हणतात ते किती दिलं तरी ऐकतच नाही. दुरुस्त्याच पाठीचं दुरुस्ती मी केली तुम्ही केली. मग गदा म्हणजे 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं, आरक्षण मिळेल आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही. तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या भरा, लोकांच्या लेकराचं वाटवर भाऊ ज्या मताच्या आम्ही नाही, पण आमच्या जागा सोडू. आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याच्यात तार झालाच दिले ना अर्ध्या तसं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार. त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं, काहीच म्हणणं नाही. फक्त याचे शासन निर्णय आवश्यक. आता हे असला बी याच्यात एखादा बरं का, मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाईम नाही मिळाला, एवढं मोठं दप्तर दिलंय टाईम पण नाही.
थांबा 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 मग पुढं ना काय होते तुम्ही सांगा तुम्ही का बस काय म्हणजे या आमचं जे तुला लफडं सोडवलं तुमचंच घेऊन पळत होत मध्ये त्या का खाली आज एक एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये जाणता लेकराचं कल्याण हो ना तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या घ्या परवानग्याला आमच्याकडून घ्या फिया तुम्ही हा माहीत फी भरायला कापसरी बिलकुल एक एक करू ना राहो लागून द्या सुद्धा लेकर लय लांबून आले मी रात्री त्या याच्यावर आलोय पनवेल मार्गे रोडवर झपले होते पोरं मी स्वतः बघितलं हे साधे कष्ट नाही दे आपण एक एक मार्ग काढू सगळे जर एखादे गुंतवलं कोणतंच नाही व्हायचं नाही प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोडत नाही अजिबात नाही 100% घेईल शब्द आहे म्हणून सांगेल तुम्हाला हा पण मला एक एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होईल त्याचं लय मोठ्या घेतल्यावर मग होत नसतं आणि लोक विकत्रत असतात हे पोरं रस्त्यानं झोपल्याला बघितल्यात गाड्या लावून मी गाड्यापाशी इतके एक वचने येतात इतके शब्दात जागणार आहे काही धिंगाण नाही करायचं म्हणलं काही करत नाही खुशाल बसत आहेत उन्हात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसून हे पदरात पडायचं काहीतरी आपल्याला याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि तेही लवकरात लवकर द्यावं संध्याकाळ पोहोचतो आजच मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती पण त्यांनी टप्प्याटप्प्यानं मदत वाढ देऊ असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची व्हायला त्यांनी ती केली ती अधिकृत केली त्याचा GR पण काढला त्यांनी जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केली होती एका नवीन मागण्या नाहीत बरं का त्या मागच्याच आहेत पण आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो पहिले मेन आपल्या आरक्षणाची होती आपला तिच्यात जीव जास्त गुंतलेला होता हे जरी मागं पुढं झालं तरी नंतर करता येईल परंतु त्याबाबतही ते निर्णय घेतच म्हणले पण आदेश मात्र दिसत नाही ना असला तर मी वाचणार आहे रातभर वाचणार आहे शब्दाला शब्द उद्या सकाळी कोणाचं बोलायचं कामच नाही सगळ्या घेऊन बसणार आहे हे जे वाचलं ना पुन्हा एकदा आव्हान करतो ते जे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असेल त्याने माझ्या संग चर्चा करायला सुद्धा बसा फिरून डबल चूक होता कामा नाही इकडे या हे वाचा मग पुढचा निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ तिकडून शेंगा ठोकू नका ते निमानानेच घेतला निर्णय तो तू तो हा काय असला तर सांग लोकांना तिसरं सांगू नको तिकडे राहणार बसल्या लिंबात झाला का इकडे येईल सांगू लागा आम्हाला कारण माझ्या माहितीनुसार आपल्या या 3 मुद्द्यावरती आपण लावून धरलेले आंदोलन त्याच्यातला अध्यादेश नाही सगळ्या सोयऱ्याचा आपल्यासाठी महत्त्वाचा तो त्यांनी सारखीच्या बाबतचा मुद्दा घेतला होता बाकीचे घेतले काही आणखीन राहिले लोक झाले पण पाठीमागं काय झालं होतं ECBC EAW आणि ECBCचे काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या पण त्यांना नियुक्त्या दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या त्याच्या आदेशसंख्या पदसुद्धा निर्माण केले तर काही EWचे खूप पोरं उपोषणं करते खूप असं म्हणजे त्यांचं खूप हा कष्ट चालू आहे ECBCचे सुद्धा 2014ची कोणाला त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय काही वाचून दाखवतलं ना दाखव मग वाचून दाखवू का आपलं दुसरं कामच काय आरक्षण सोडू म्हणून गडबड झाली मी उठ केलं मला जायचं होतं बैल सोडायला बैल तिकडं ना आपण इकडे जा त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी असं उत्तर दिलेले त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ESBC SCBC सह सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहे म्हणजे मागचं आहे बरं काय कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या
219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या SCBC 2 EWS उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे. त्याच्याशिवाय सम्यक नाही केला का सगळं त्याचा आदेश झाला असेल ना झालाय ना तरी मी वाचणारच आहे. आज सांगितलं मी एक रात्र घालणार म्हणजे काय मी एक काना मात्र होतला तरी ऐकत नसतो मग कोणाचं. कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलं झालं. आता मी मुद्द्याकडे तुम्हाला म्हणलं ते मागं करून तिकडे येतो काय हां खोटे खोटे हा खोट्या आपल्याला खोट्याला ना दे खोट्या ठोकल्या गेले ते उपटातलं ना दे. आपल्या उलटे धंदे करायची सवय पहिल्यापासून. ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय म्हण आणि 57 लाखाला 5-5 लाख दिलं. 2.5 कोटी मराठा आरक्षणात गेले. हे काय होत नाही कसं होत नाही. मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागं पुढे बघत नाही. आणि हे आपल्या आंदोलनामुळे यश आलेलं आहे. नसता हे 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्या त्या बी नव्हत्या आतापर्यंत. 40 हजारावर काही केलं तरी 7-8-9 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार. आणि सगळ्या सोयऱ्यात पुरत महाराष्ट्र सगळ्या सोयऱ्यात कोण राहील का. आपलं जाळं किती पसरलेलं आहे. एका नोंदीवर अर्धा महाराष्ट्र लिहायला घातलाय आपण एकट्यानेच. फक्त अध्यादेश गरजेचा अध्यादेश गरजेचा आहे. म्हणून आपल्याला इतक्या लांब यावं लागलं. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे. काही ठिकाणी या टप्प्यात नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहे. आताही कमी. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतं. ओबीसी आरक्षणात ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. समिती आणखी सापडणार आहे. परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीन आंदोलन उभा करीन. पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही ठेवलं. परिस्थितीनं आता या 2 गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तेव्हा मात्र याच्यात नाही. आणि माझी भांगे साहेबांना विनंती तुम्ही हे प्रयत्न केलेत आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलो. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत. आमचे सुद्धा काम आहे. आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी हे याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे. अवश्य सांगितलं पाहिजे. पुढे ते
मुख्यमंत्री साहेबाचं दाखवली घरी की ओढत आहे त्याला तास ना आणा ना आता मोठं घ्यायचं नाही तर पुढं पक्क ठेवायचं बघून त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण आदेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्या उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली हे सुद्धा मी मीडियाला देणार आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्याच दुकान कमी ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो आणि आज 26 जानेवारीचा सन्मान करू कायद्याचा सन्मान करू आम्ही आझाद मैदानकडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही इथं उचलू प्रशासनाचाही सन्मान करतो शासनाचाही करतो तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या मी आणि माझा हा समाज या काही प्रश्न आहे का काही प्रश्न आहे प्रश्न हा चलू दे एवढं जर सरकारने केलं तर जे जे शासन निर्णयाने अध्यादेश पाहिजे मात्र तेवढं द्या मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री एका किस मारतो याच्यात काही आहे का कुठे खाटी आहे का काही अभ्यास करतो रात्रभर तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला आमच्या बांधवांची इथं जेवणाची काही काय FC काय ते MCA मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजाने आम्ही इथं थांबतो पण तुम्ही आज रात्री जर त्याच्यात नाही दिलं तुम्ही उद्या आजवर मैदानावर जाणार आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागा सरकार तयार आहे तिथे येऊन उपोषण सोडायला तयार नाही कारण मी उपोषण सुरू केलेले सकाळी 11 वाजल्याला पाणी पितोय फक्त पाणी पितोय उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेटणार नाही फक्त माझी सरकारला एक विनंती आहे माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय बरं माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहे लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या त्याला साथ द्या किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डवकायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आम्ही आडमुठापणा करायला चालू नाही समाजाला न्याय मिळावा म्हणून चालू जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोना मुंबईकडे या कारण कोणाला त्रास व्हावा म्हणून आम्ही इथं नाही आलो आमच्या न्यायासाठी आलो सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं त्याच्या परिवाराला द्या मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसतील म्हणून अर्ज द्या आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र
वाटत झालेत तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीच प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या. मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेखोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, इथून उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठी आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेसच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा 15 मिनिटांची द्यायला लागले तिथे असं हे म्हणतो का? आता हे म्हणते बरं का मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर सुट्टी आपल्या बशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं पार काही वाटायचे. याच्यातलं एखादा फक्त शब्द भिंत हो केला ना तुम्ही लय बाहेर आवडा का त्यामुळे मला पटकन बाहेर आवडा. मग वाचणार देणार तर मी रात्री जागा आहे माझ्या बापावर शपथ सांगतो. मी सप्ताह भिंता वाच नाही मला ते वाचितो मी कोणता काय शब्द बोलला आहे सचिव याच्यावर ध्यान देतो. चुकीचा शब्द आहे का, याच्यात काना मात्रा हुकला काय. माझ्या बापाचा पोराचं वाटतो एक जर काना मात्रा हुकला एवढं लढून आपला उपयोग नाही होणार. म्हणून याच्यावर अभ्यास करायला लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उच्च कुचर झाला का बाहेरचे तंका चालू होतो. तना दलते हलग्यावले देते तुमचा तालच करतो. मला वाटतं मला बोलू ते टाकून चला आपलं बाहेर काढतो. म्हणजे तुमच्या आयुष्यात टाकत असं नाही. तुमचे केस माझ्या कोणालाच नाही, कोणाला टाकत नाही. तुम्ही इतका माझ्या विश्वास टाकतात आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयार आहे. याच कारणाने त्यांचं काय होतं बघूया आपण. त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कुणी अभ्यासक असते त्यांनी रातोरात या आम्हाला सांगू लागला. तर उद्या त्याला परत तिकडं बॉम्बला जात तिसरं गेले तू काही शब्द घ्यायचा असले सांग इकडे. आपण त्याच्यावरती चर्चा करूया, त्याच्यावर अभ्यास करू, त्याच्यावर वाचू. आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं जिथं आहे तिथं. कोणाला वाहनाला त्रास होईल असं काही करू नका. सगळेजण इकडं थांबा. मी तुमच्या शब्दाच्या पुढून आहे, तुम्ही माझ्या नाही. आपल्यापासून कोणालाही मुंबईकराला त्रास होऊ द्यायचा नाही. कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली, आपण त्यांचं एकमेकावर माया करायला शिकायची. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या, तिथं सगळ्यांनी आता जेवणं ठेवणं करू. आपण याच्यावर अभ्यास करत बसू आणि आपल्याला आझाद मैदानाला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, कुठूनच. आपण तर पहिलेच म्हणलो होतो आंतरराष्ट्रीय दिलं तरी आम्हाला घ्यायचंच. आणि तुम्ही बिडात दिलं तरी घ्यायचं, नगरमध्ये दिलं तरी घ्यायचं, पुण्यात दिलं तरी घ्यायचं आणि आझाद मैदानाला गेलं तरी घ्यायचं. आझाद मैदान काय असेल आपलं नाही. आपण म्हणलं तर माघार नाही, अध्यादेश द्या मग काय हरकत नाही ना. आम्हाला काय तुझं जाऊन काय घरं बांधायचे का? आम्हाला ते काय काही जागा करायची काय सगळ्या टाकारे 2-2 गुंठे पडी गुंठे वाली गुंठी मग काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या. आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागेल, दूरदर्शित ठेवावं लागणार. त्यांनी ते आपण ज्या 3-4 मागण्या आता केल्या त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आपण. आपलं काय म्हणणं आहे. पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल. म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून त्यांच्या चुकीला म्हणजे मी काय हा म्हणणार नाही. म्हणून तर तुमचा मला विश्वास आहे माझ्यावर. मला पक्का लागतंय तर जमतं. ते आलं पुन्हा आणखीन एखादी 15 मिनिटांनी तरी 15 मिनिटात म्हणलं
तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच. जाऊ द्या ना, पण आज ते ही वेळ गेला, रात्र दिली, ते केव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा मी काही वकील बांधव काय कसं घेऊन बसतो, चर्चा करतो. आता त्यांच्यावर लगेच जाणार ना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना शांत राहता. जेवायकडे जायचं. आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा. निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. एक मिनिट काय तर प्रश्न. एक मिनिट आढळला करू, मला आवाज नाही यायचा. ते काय म्हणले तुम्ही सांगा मला. डेटा म्हणलं तालुका वाईज नसतो आहे का. आता डेटामध्ये ज्याला प्रमाणपत्र मिळालंय तो घरावाईज म्हणा, तालुका वाईज कशाला घरावाईजा झाला तो. आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवांची जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे बघा, सगळे तिकडे चला. आझाद मैदानचा निर्णय उद्या 12 वाजता आपण घेणार आहे. आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, मी जर आझाद मैदानकडे निघालो तर मागं वळणार नाही. मग आता ही सरकारला द्यायचा का आजचा आणि रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला. जाऊ द्या, एवढं वेळ देऊन टाकून लय दिले का आपण 7 महिने. तर ते काय बघून उद्या त्याला निघाले ते काय दिसेल. आज कोणी तिकडे आझाद मैदानकडे जायचं नाही. आणि सगळेजण आराम करा, अभ्यास करा. आपण याच्यावरती अभ्यास करतो. जरा मी आता काय करतो, वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्रातले काय अभ्यासक रात्री आम्ही याच्यावरती चर्चा करतो. बघा